गडचिरोली सर्पदंश प्रकरणामध्ये तिघांवर गुन्हा दाखल झालाय। मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय। जगतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला होता आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्या आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे सुद्धा आदेश दिलेत आणि आता मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तिथे विद्यार्थिनींना झोपण्याची व्यवस्था नव्हती, खाटा नव्हत्या आणि या अशामध्येच खाली जमिनीवर झोपलेल्या या विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झालेला होता आणि आता मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। आशिष, मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेत, परवाना रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि आता त्यानुसार कारवाई सुद्धा झाली आहे। तिघांवर गुन्हा दाखल झालाय। निश्चितपणे ही अत्यंत गंभीर अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या या घटनेसंदर्भामध्ये काय पावलं सरकार उचलते त्यानुसार पुढच्या संदर्भामध्ये सगळी मानकं ठरणार आहेत। अशीच समजा घटना अन्य कुठे झाली तर काय करता येऊ शकतं आणि काय होऊ शकतं हे सगळ्या महाराष्ट्राला आणि आदिवासी सगळ्या संस्था संघटना यांना माहीत होणार आहे। त्याच्यामुळे ही जी कारवाई आहे, एकीकडे त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणं, दुसरीकडे तो परवाना रद्द करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकूण जो कारवाईचा भाग आहे त्याचा पुढचा टप्पा समजला जात आहे। धन्यवाद आशिष दिलेल्या आपल्याला या माहितीसाठी। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या आश्रमशाळांमधल्या विविध घटना समोर आलेल्या आहेत। कशा पद्धतीची सुरक्षा तिकडे आहे, कशा पद्धतीच्या सोयी सुविधा आहेत, या सगळ्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत। अनेक ठिकाणी अन्न निकृष्ट दर्जाचं दिलं जाते आणि त्यामुळे विषबाधा झालेली आहे, त्यासुद्धा बातम्या आपण पाहिल्या आहेत। आणि गडचिरोलीमध्ये तर आश्रमशाळेमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा नाहक बळी गेलेला आहे आणि त्यामुळे संपूर्णच महाराष्ट्रामध्ये या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गंभीर दखल घेत तातडीनं कारवाई करा असे आदेश दिलेले आहेत।